GS3 अर्थव्यवस्थेसाठी जो प्रतिसाद दिला त्याला खूप खूप धन्यवाद. आज 4 डिसेंबर संध्याकाळी 6 वाजता सर्वांसाठी मोफत सत्र असणार आहे आणि आजच्या सत्रामध्ये जी पहिल्या प्रकरणाची जी PDF नोट्स आहे ही तुम्हाला मोफत उपलब्ध होऊन जाईल. 10 जे आयोगाचे पॉइंट आहे त्याचा आपण 27 प्रकरणामध्ये क्लासिफिकेशन करून पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आजचा आपला मुख्य घटक असेल की भारतीय अर्थव्यवस्था एका बाजूने ग्रोथ करत आहे पण रोजगारविहीन ग्रोथ करत आहे, त्याची कारणे काय? भारतीय अर्थव्यवस्था डायरेक्ट प्रायमरी कडनं ही सेवा सेक्टरवर कशी काय शिफ्ट झाली, त्याची कारणं काय? गिग इकॉनॉमी, मॉनिटाइज इकॉनॉमी, केअर इकॉनॉमी, हायड्रोजन इकॉनॉमी कशाला म्हणतात? कारण यावर मोठ्या प्रमाणात हे PYQ आहे. या सर्वांचा आढावा आज आपल्या सत्रामध्ये आज आपण घेणार आहोत. त्यामुळे कन्सेप्ट समजण्यासाठी आज संध्याकाळी इथिक्स 4:15 नंतर 6 वाजता आपलं इकॉनॉमीचं सत्र हे मोफत असणार आहे. सर्वांनी उपस्थिती दर्शवावी. खूप खूप धन्यवाद आणि प्रतिसादासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद.